जीवन संदेश या महत्त्वाच्या विषयामध्ये आज बोलणे आणि चालणे. पहा बरं का, संपूर्ण मानवजातीमध्ये म्हणजे इतर प्राण्यांमध्ये आणि मानवामध्ये एकच फरक आहे की मानवाला छानपैकी विचार करता येतो आणि बोलता येतं. पण तेच बोलणं कधी कधी घातक ठरतं. काही लोक जास्त बोलतात त्यांना लोक वाचाळ म्हणतात. काही लोक अजिबात बोलत नाहीत त्यांना लोक घुमे म्हणतात. काही लोक व्यावहारिक मतभाषी कमी बोलतात त्यांना लोक व्यावहारिक म्हणतात. प्रश्न असा निर्माण होतो की बोलण्याचेच हे सर्व प्रकार आहेत. मग आपण बोललं पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे? खरं बोललं तर लोकांना बरं वाटत नाही, बरं बोललं तर लोकांना खरं वाटत नाही. मग या दोन्हीची सांगड कशी घातली पाहिजे की आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. एखाद्याचा विचार आपल्याला पटला नाही तर आपण शांत चित्ताने तो आधी ऐकून घेतला पाहिजे, आपलं मत त्याच्यावर दिलंच पाहिजे असं नाही. बऱ्याच वेळा न बोलण्याने सुद्धा मौनम सर्वम साधनम असं म्हटलं जातं. स्वामी विवेकानंद अनेक वेळा अनेक ठिकाणी जायचे, अनेकांशी बोलायचे, घरच्यांशी बोलायचे, दारच्यांशी बोलायचे, संवाद साधायचे ते सर्वांशी. आणि हा संवाद साधत असताना किंवा अभ्यास करत असताना, बोलत असताना ते मनोभावे बोलायचे आणि कधी कधी मौनात जायचे. जेव्हा जेव्हा ते मौनात जायचे तेव्हा तेव्हा त्या मौनालाही अर्थ प्राप्त व्हायचा. म्हणजे वाचन, लिखाण, बोलणं, मौन ह्या सर्व गोष्टींना अर्थ कधी प्राप्त होतो? जेव्हा त्याच्यात दीर्घगंभीरता असते तेव्हा. आपल्या शब्दाला जर किंमत यायची असेल, संपूर्ण आयुष्यामध्ये महात्मा गांधी एक सुद्धा वाचाळ शब्द बोलले नाही. एकदाही त्यांच्या तोंडून वाईट शब्द आला नाही, अपशब्द आला नाही. म्हणजे वाणीवर संयम ज्याचा आहे तोच खरा संयमी. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे तुम्हाला की वागणं आणि बोलणं, चालणं या सर्वांचा जर ताळमेळ घातला तर आयुष्य सुंदर आहे. बोलल्याशिवाय पर्याय नाही. मार्मिकतेने आजही आपण पाहतो अनेकांनी अनेक ठिकाणी अनेक भाषणं केली, पण काही भाषणं ही त्यासाठी मान्य केली. लोकांनी, लोकांसाठी, लोकांनी चालवलेली लोकशाही म्हणजे लोकशाही हे अब्राहम लिंकनांनी अमेरिकेत सांगितलं आणि ते जगाने स्वीकारलं. म्हणून मला एक सांगायचं आहे, ऐतिहासिक भाषण करायचं असेल तर त्यासाठी प्रचंड चिंतन असावं लागतं. त्या बाबतीत मी एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. 1 तास तुम्हाला बोलायचं असेल तर फार विचार करू नका. 10 मिनटं बोलायचं असेल तर खूप विचार करा. आणि जर 5 मिनटं बोलायचं असेल तर खूपच विचार करा. म्हणजे जेवढं कमी बोलायचं तेवढं तुम्ही मार्मिकतेने बोलू शकता. या प्रकारे तुम्ही बोलणे, चालणे आणि वागण्यावर जर संयम ठेवलात तर जीवनाचा संदेश हा एवढाच आहे की या सर्वांवर तुम्ही संयम ठेवा. धन्यवाद.